नमस्कार. ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल, तर आपला स्कोर नेमका किती असायला पाहिजे? असे कुठले कॉलेजेस ऑल इंडिया कोटामध्ये आहेत का, की जिकडं आपला स्कोर किंवा आपला ऑल इंडिया रँक बसू शकतो? याचा सविस्तर विचार आपण या व्हिडिओमध्ये करतोय. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल, तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, जर समजा आपण ऑल इंडिया काउन्सिलिंग, की ज्याला आपण AIQ म्हणतो, ऑल इंडिया कोटा, याचा जर विचार केला, तर महत्त्वाच्या आहेत की वेबसाईट. पण वेबसाईटच्या अगोदर सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी, की तुम्ही इकडं फोकस करा कॅटेगरीवर. कॅटेगरीमध्ये सुरुवातीला तर ऑल इंडियामध्ये एस-टीचा कट ऑफ वेगळा जातो, एस-सीचा वेगळा असतो. पण ह्या ज्या व्ही-जे, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी कॅटेगरी आहे, तर ह्या सर्वच्या सर्व कॅटेगरी एकत्रित मित्रांनो मध्ये येतात. मध्ये. आता जर समजा या सर्वच्या सर्व कॅटेगरी AIQ मध्ये म्हणजे ऑल इंडिया कोटामध्ये एकत्रित येतात मध्ये, तर नक्कीच इथला जो कट ऑफ आहे तर तो नेमका किती असेल, वाढू शकतो का, याचा विचार होणं गरजेचं आहे. यानंतर EWS आणि ओपन. आता हे सर्व आणि ऑल इंडियाचं काउन्सिलिंग, आपण ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये भाग घेतला, तर आपल्याला जर कमी स्कोर असेल तर कॉलेज मिळू शकतं का? सहज विचार येतो. कारण आमचे सुद्धा जे पेड रजिस्टर्ड ग्रुपमध्ये ऍड झालेले विद्यार्थी आहे, दोन प्रकारचे ग्रुप आहे, एक व्हॉट्सअप ग्रुप आणि एक ऍपचा ग्रुप. ऍपचं काउन्सिलिंग वेगळं चालतं, व्हॉट्सअप ग्रुपचं काउन्सिलिंग वेगळं चालतं. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा, आता जर समजा एक विचार केला आपण ऑल इंडिया काउन्सिलिंगचा, बरेच विद्यार्थी व्हॉट्सअप करतायत की सर आम्हाला ओबीसी मध्ये आम्ही आहोत आणि मागच्या वर्षी आम्ही असं बघितलं की 575 ला गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज मिळालं ओबीसी मधून. तर हे नेमकं कसं मिळालं, काय झालं? आम्ही बरं विचारलं की नेमकं हे तुम्ही कुठं बघितलं? तर कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये बघितलं किंवा कुठलं तरी एखादं वेबसाईट सर्च करून त्या ठिकाणी आम्हाला ते दिसलं. गव्हर्नमेंट कॉलेज 575 स्कोरला, कॅटेगरी ओबीसी, कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही. तर हे शक्य आहे का? आपल्याला जर 583 स्कोर आहे, मग आपण सुद्धा ऑल इंडियामध्ये भाग घ्यायला पाहिजे का? कुठला असं स्टेट आहे का की ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज किंवा गव्हर्नमेंटचं BMS कॉलेज कमी स्कोरवर सुद्धा मिळू शकते? असे असंख्य प्रश्न पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्यासाठीच मित्रांनो ही प्रक्रिया समजून घेणं खूप गरजेचं आहे. ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये वेबसाईट ज्या आहेत, तर MBBS आणि BDS साठी वेगळी वेबसाईट असते, BMS आणि BHMS साठी वेगळी वेबसाईट असते. आता हे वेबसाईट सांगणं का गरजेचं आहे? कारण आपण आपण अशा कॉलेजचा विचार करतोय की जे कमी स्कोअरवर मिळते आणि हे खरोखर मिळते का? बघा, आता समजा जर आपल्याला MBBS आणि BDS करायचं असेल ऑल इंडियामध्ये, आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रायव्हेट कॉलेज नको. आपल्याला एक तर गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी पाहिजे. तर आपल्याला काउन्सिलिंग करावं लागतं MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी या वेबसाईटचं. ही वेबसाईट जर तुम्ही गुगलला जरी टाईप केली MCC, तरी सुद्धा एक नंबरला येऊन जाते. या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला MBBS आणि BDS हे दोन कोर्सेसचे चॉईस फिलिंग करायला मिळतील. महत्वाचं आहे की MCC वर नेमके कोणते कॉलेजेस येतात आणि त्या कॉलेजमध्ये नंबर लागण्यासाठी आपला स्कोअर किंवा आपला ऑल इंडिया रँक जर कमी असेल तर अलॉटमेंट होईल का? कारण जवळपास 4 राऊंडचं शेड्यूल MCCचं सध्या आलेलं आहे. बघा, आता MCC वर जे कॉलेजेस येतात, तर यामध्ये मित्रांनो हा जो ऑल इंडिया कोटा आहे, तर यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात. त्यानंतर यामध्ये एम्स असतात आणि यामध्ये महत्वाचं आहे की डीम्ड युनिव्हर्सिटीज असतात. आता डीम्ड युनिव्हर्सिटीज मध्ये नेमके कोणते कॉलेजेस? तर MBBS आणि BDS, तर हे दोन्ही जे कोर्सेस आहे, MBBS आणि BDS या दोन्ही कोर्सेसचे डीम्ड कॉलेजेस हे MCC या वेबसाईटवर येतात. गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा असतात या दोन्हींचे आणि सोबत एम्स असतं, जिपमर असतं, ज्या पण सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत. तर या सगळ्या MBBS आणि BDSच्या MCC या वेबसाईटवर असतात. प्रश्न असा येऊ शकतो की सर आम्हाला तेलंगणामध्ये साधारण 11.5, 12, 13 लाख पर इयरचं कॉलेज पाहिजे, मग आम्ही MCCचं रजिस्ट्रेशन करू का? तर तुम्हाला तेलंगणाचं काउन्सिलिंग करावं लागेल, ना की MCCचं. कारण MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटीवर फक्त एम्स, जिपमर, गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आणि सोबतच डीम्ड युनिव्हर्सिटी, तर या प्रकारचं काउन्सिलिंग चालतं. ठराविक स्टेटच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल, तर MCCचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं काम नाही. आता हे झालं MCC बद्दल. गव्हर्नमेंट कॉलेज, डीम्ड युनिव्हर्सिटी आणि कोर्सेस कोणते? तर MBBS आणि BDS. आता जर समजा तुम्हाला MBBS आणि BDS करायचं नाही,
तुम्हाला बीएमएस बीएचएमएस करायचं तर ते सुद्धा मी सांगतोय की बघा, जर समजा तुम्हाला बीएमएस आणि बीएचएमएस करायचं ऑल इंडिया कोटामधून, आता सीईटी सेलचा ऑल इंडिया कोटा वेगळा असतो, त्याबद्दल मी सध्या बोलत नाही. मी बोलतोय ऑल इंडिया कोटा कोणता, सर्व भारतासाठी जो गव्हर्नमेंट कॉलेजचा आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचा असतो तर त्याचा. आता यामध्ये जी वेबसाईट आहे तर ती आहे AACCC. AACCC वर तुम्हाला बीएमएस आणि बीएचएमएस चे गव्हर्नमेंट कॉलेज मिळतील आणि हे सगळं सेंट्रल युनिव्हर्सिटीज वगैरे तर हे असतंच आणि सोबतच तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटी सुद्धा मिळतील. डीम्ड युनिव्हर्सिटीज की ज्या बीएमएस आणि बीएचएमएस या दोन्ही कोर्सेसच्या असतील आणि हे सगळं तुम्हाला AACCC वर मिळेल बीएमएस आणि बीएचएमएस साठी. जर तुम्हाला एमबीबीएस बीडीएस करायचा असेल तर तुम्हाला MCC या वेबसाईटचा विचार करायचा. महत्वाचं आहे की या कॅटेगरी ज्या आहेत तर या सगळ्या ओबीसी मध्ये येतात आणि या ज्या आहेत तर यांचा सेपरेट कट ऑफ लागतो. आता जर समजा स्कोअर कमी असेल आणि बीएमएस बीएचएमएस करायचं, 285 स्कोअर आहे, ओबीसी मध्ये आहे, 162 स्कोअर आहे, ओबीसी मध्ये आहे का ओपन मध्ये, मग आपल्याला बीएमएस करायचं तर या वेबसाईटचं जर रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला कर्नाटकमध्ये कॉलेज लागू शकतं का, एमपी मध्ये कॉलेज मिळू शकतं का बीएमएस बीएचएमएसचं. तर तुम्हाला बीएमएस आणि बीएचएमएस जर कमी स्कोअरवर लागत असेल आणि प्रायव्हेट कॉलेजचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला AACCCचं रजिस्ट्रेशन करायचं काम नाही. ठराविक त्या स्टेटचं काउन्सिलिंग करावं लागतं. जसं आपण महाराष्ट्राचं काउन्सिलिंग करतो सीईटी सेलला, तसं कर्नाटक राज्याचं काउन्सिलिंग त्यांच्या वेबसाईटवर चालतं, तेलंगणाचं काउन्सिलिंग त्यांच्या वेबसाईटवर चालतं. स्टेटनुसार प्रत्येक राज्याचं काउन्सिलिंग त्या वेबसाईटवर चालत असतं. त्या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला भाग घ्यावा लागतो, ना की AACCC मध्ये. आता नेमका आपण कॉलेजचा विचार करू की कोणकोणते कॉलेजेस आपल्याला फायद्याचे ठरू शकतात जर आपण ऑल इंडिया कोटामध्ये जर का भाग घेतला तर. आणि ऑल इंडिया कोटामध्ये भाग घेण्यासाठी आपला स्कोर नेमका किती असला पाहिजे. बघा, जर समजा तुम्हाला एमबीबीएस बीडीएस करायचं, एमबीबीएस जर करायचं असेल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये करायचं का एम्स मध्ये करायचं का अजून तुम्हाला सेंट्रल युनिव्हर्सिटीज मध्ये करायचं, तर एमबीबीएसचा जो कट ऑफ आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा तर तो खूप हाय जातो. मी सुरुवातीला जे बोललो की आपल्याकडचा एक विद्यार्थी की जो 574 स्कोअरवाला आहे आणि तो सांगतोय की सर एका राज्यामध्ये ओबीसीचा कट ऑफ जो आहे तर तो 574 575 आलेला आहे, तर ही कुठली तरी चुकीची माहिती मिळालेली आहे. ओबीसीचा ऑल इंडियाचा जो कट ऑफ आहे तर हा एवढा खाली एमबीबीएसचा कोणत्याही ठिकाणी गव्हर्नमेंटचा आलेला नाही. ही कुठली तरी रॉंग इन्फॉर्मेशन त्या विद्यार्थ्याला मिळालेली आहे. आता जर समजा स्कोअर जर कमी असेल, म्हणजे जसं की समजा ओबीसी मध्ये आहे आणि 580 स्कोअर आहे, 582 स्कोअर आहे, मग ऑल इंडिया मधून जर काउन्सिलिंग केलं तर छत्तीसगडमध्ये किंवा गोवामध्ये किंवा मग राजस्थानमध्ये आम्ही जायला तयार आहे, कारण तिकडे कट ऑफ कमी असतात. ते कट ऑफ कमी कोणते असतात, त्यांच्या प्रायव्हेट कॉलेजचे कमी असतात. जसं समजा तुम्ही युपी मध्ये तुम्हाला जायचं, सर मागच्या वर्षी तर युपी मध्ये 236 ला ऍडमिशन झाली, तर ती MCC मधून झालेली नाही, ती ऍडमिशन ही त्यांच्या त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये झालेली आहे आणि त्या युपी स्टेटचं काउन्सिलिंग त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या कॉलेजची फीज ही गव्हर्नमेंट कॉलेज सारखी नव्हती, तर 11 लाख 12 लाख 13 लाखापर्यंत पर इयरची फीज युपीची त्या ठिकाणी जाते. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही कट ऑफ बघताय ऑल इंडियाचा एमबीबीएसचा, तर तो जर कमी असेल तर तो कमी कट ऑफ हा MCCचा लागलेला नाही, तर तो ठराविक त्या राज्याचा लागलेला आहे. ओके, आता एमबीबीएसच करायचं मार्क्स सुद्धा कमी आहे, बीडीएस करायचं मार्क्स सुद्धा कमी आहे. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, तर मित्रांनो MCC मध्ये कमी कट ऑफ वाले कॉलेज सुद्धा असतात, पण ते सर्व कॉलेज कोणते येतात, तर त्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीचा समावेश होतो. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जर एमबीबीएस करायचं असेल, तुम्ही क्वालिफाय जरी असाल तरी सुद्धा तुम्ही MCCचं रजिस्ट्रेशन करा. बरेचसे स्टेट असे की ज्या ठिकाणी क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस मिळतं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर बीडीएस करायचं असेल तर क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा मिळून जातं. तर त्यामुळं तुमची जर डीम्डची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच MCC या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन करण्याचा विचार करायला पाहिजे. हे एक ऑल इंडिया कोटामध्ये येणारी वेबसाईट आहे MCC. ओके, आता ही जी इन्फॉर्मेशन इथपर्यंत दिलेली जर आवडली असेल नक्की एकदा लाईक करा. बघा, आता बीएमएस आणि बीएचएमएस बद्दल काय बोलता येईल, तर गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ खूप हाय जातो, कमी नसतो. तर त्यामुळं जर तुम्हाला कोणी सांगत असेल की 287 वर मागच्या वर्षी बीएमएस मिळालं आणि ते एमपी मध्ये मिळालं, तर ते एमपी मधलं बीएमएस हे AACCC वरून नाही मिळालं, तर ते एमपीच्या त्या काउन्सिलिंग मधून मिळालं. तुम्हाला जर AACCCचं जर बीएमएस करायचं असेल तर तुमचा स्कोअर हा गव्हर्नमेंट कॉलेज सारखाच असला पाहिजे, ना की कमी. आता जर समजा तुम्ही
BMS करण्याची इच्छा आहे, स्कोअर क्वालिफाय पर्यंत आहे, पण तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याची तुमची तयारी आहे. आता डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर तयारी असेल, BMS, BHMS साठी क्वालिफाय जरी असाल, तरी सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता. कारण अलॉटमेंटचे चान्सेस बनतात. दरवर्षी क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा अलॉटमेंट होतात. महाराष्ट्रामध्येच होतील याची 100% खात्री नसते, पण इतर राज्यांमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा ऍडमिशन होतात. आता जर समजा आपण इकडचा विचार केला MBBS BDSचा, तर तुम्हाला BDS करायचं असेल महाराष्ट्रामध्ये क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा डीम्ड मध्ये ऍडमिशन होते. मग थोडक्यात कमी कट ऑफ जातो का ऑल इंडिया कोटाचा? तर कमी कट ऑफ असतो, पण कोणत्या कॉलेजेसचा? जर तुम्हाला डीम्ड मध्ये ऍडमिशन करायची असेल तर MBBS आणि BDSचं फी स्ट्रक्चर वेगळं असतं, डीम्डचं. BMS आणि BHMSचं वेगळं असतं. स्कॉलरशिप हा विषय 100% मिळेलच, तर याची खात्री घेतल्या जाऊ शकत नाही. आता बरेच जण सांगतायत की मागच्या वर्षी जर काही पर्सेंटमध्ये डीम्ड मध्ये स्कॉलरशिप मिळाली असेल, पण या ठिकाणी मी व्हिडिओमधून पब्लिकली असं सांगू शकत नाही की 100% मिळालीच म्हणून. तर त्यामुळं तुमचा जर डीम्डचा विचार असेल, तर नक्कीच तुम्ही MCC किंवा AACCC या दोनपैकी एका वेबसाईटचा विचार करू शकता. तुम्हाला हा सगळा व्हिडिओ सविस्तर लक्षात आलेला असेल. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. डाउनलोड केलं नसेल तर नक्की एकदा डाउनलोड करा. थांबूया. ओके, बाय.